बार्शी सोलापूर मार्गावर काळीज पिळवून टाकणारी घटना घडली आहे। मंगळवारी बार्शी सोलापूर मार्गावर भीषण अपघात घडलाय। भीषण अपघातात आजोबा आणि 2 वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला। मानेगाव येथील दत्तात्रय पाखरे हे तब्येत बिघडलेल्या नातू शंभूला घेऊन वैराग जवळील दवाखान्यात आले होते। उपचारानंतर दोघे घरी परतत असताना छत्रपती कार केअर समोर हा आदरून सोडणारा अपघात घडला। या अपघातानंतर सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। भीषण अपघातात 2 वर्षीय नातवाने आजोबाच्या कुशीतच प्राण सोडले आहे। अपघात इतका भीषण होता की ज्या दुचाकी वाहनावर आजोबा आणि नातू जात होते त्या दुचाकीने पेट घेतला होता। नातू शंभू पाखरे वय 2 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला, तर भाजलेल्या अवस्थेत जखमी दत्तात्रय पाखरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र दुर्दैवाने दत्तात्रय पाखरे यांचीही प्राणज्योत मालवली। सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला। दत्तात्रय पाखरे हे आपल्या नातवाला घेऊन वैराग येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते। उपचार करून मूळ गावी मानेगाव येथे जाताना समोरून आलेल्या भरधाव टिप्परने दत्तात्रय पाखरे यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की आजोबांच्या कुशीत चिमुकल्या शंभूचा मृत्यू झाला। दत्तात्रय पाखरे गंभीर जखमी अवस्थेत आगीच्या ज्वालांमध्ये सापडले। टिप्परच्या धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला होता। दत्तात्रय पाखरे आणि शंभू पाखरे दोघेही भाजले गेले। शंभूचा जागीच मृत्यू झाला होता, तर जखमी दत्तात्रय पाखरे यांना तातडीनं खासगी दवाखान्यात नेण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला। या घटनेने गावात शोककळा पसरली असून मानेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातानंतर टिप्पर चालक वाहनासह पसार झाला, मात्र जागरूक नागरिकांनी त्याच्या वाहनाचा क्रमांक नोंदवून पोलिसांना दिलाय। पोलिसांनी चालकाच्या शोधासाठी तपास सुरू केला असून पुढील कारवाई वेगाने सुरू आहे।